गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यातही लहान मुलींवरती अमानुष अत्याचार केले जात आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिलाध्यक्ष नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवरती झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या विरोधात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. मुंब्रा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो महिला, लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी मनीषा भगत म्हणाल्या की नरसापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग केला होता, त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अन्याय होत आहेत. विकसित भारत, प्रगतिशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहेत. गुन्हेगाराला कोणताही जात धर्म नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये या लहान मुलींचा काय दोष होता असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याचबरोबर पुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरिता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजेत.